नमस्कार, माझ्या काव्य जान्हवी या चॅनलवर मी आपल्या सर्वांचं स्वागत. आज माझी एक स्वरचित कविता वाचून करणार आहे. कवितेचं शीर्षक आहे सूर्यास्त. नील नभावर अवचित केसर सांगून गेला. बघता बघता दगा आडदळी अंके गेला. निरोप घेऊन सर्वांचा रविपूर वेला निघाला. निरोप घेऊन सर्वांचा रविपूर वेला निघाला. सूर्यास्ताचे चित्र मनोरम दाखवून गेला. जाता जाता आशीर्वाद सर्व देऊन गेला. राजा ग्रह नक्षत्रांचा पश्चिमेला निघाला. पाहून ते दृश्य ढगांचा ऊर भरून आला. अश्रूंनी त्यांच्या धरून चिंब झाली भिजून. सर्वे आनंदले त्यालाच पाऊस समजला. चांदण्याची काळी डुलई नभी पांघरून तेजाचा गोल निघून जाई नभावरून. दार स्वप्नांच्या जगाचे हलके उघडून देऊन जातो रविप्रकाच्या पडल्या आडल्या. पुन्हा येतो सर्वा असे वचन देऊन. सारे निगती त्याने होऊन अस्वस्थ. असा पाहिला पावसाळी मी सूर्यास्त. तर ही कविता आपल्याला कशी वाटते ते सांगा. ह्यानंतर मी मनाचा गूढ गाभारा त्या अभिजित काळे दादांच्या गझल पुष्प प्रकाशनच्या मार्फत तयार झालेल्या या गझल संग्रहातून एक गझल वाचणार आहे. माझी कविता ताजी असल्यामुळे काही मुद्रित शोधलेल्या चुका आहेत त्यात. त्या दुरुस्त करून मी ते पुन्हा एकदा आपल्या समोर सादर करेन. अं, नाही ती आजच केलेली आहे म्हणजे काल खरं तर केली आहे. त्यामुळे मुद्रित शोधण्याच्या काही चुका आहेत. पण तरी मी म्हटलं की आपल्याला ती कशी वाटते हे सांगण्याकरता ते सादर करा. ह्यानंतर मी अभिजित दादांची एक गझल वाचणार आहे. स्वर्गीय कल्पना तू केल्यास का सुखांच्या गात्रास जायले का अग्नीत चांदण्याच्या मूळती अनेक वेळा गर्तेत कामनांच्या चकवे बरे प्रीती मार्गात राजसांच्या द्राक्षासवासो खेळाऊन माणसांनी केल्यात सिद्धीला कंशात माकडांच्या स्वप्ने उडावयाची हृदयात ढिकळांच्या कणसामधून शिरली पंखात पाखरांच्या शाळा कशी असावी जगण्यात बालकांच्या काठीवरी हवी का डोक्यात लेकरांच्या चर्चा घडून येता वाईट टाकण्याच्या माणूस लक्ष झाला गर्दीत श्वापदांच्या एक एक जात असता दुःखात साथ सोडून एक एक जात असता दुःखात साथ सोडून शोधू कुणाला राखेत आठवांच्या हातात हात असती त्यांचे तुझ्या हाती हातात हात असती त्यांचे तुझ्या अखेरी ज्यांची नजर अडकली मायेमध्ये पिशाच्या भूखंड रत्न सोने कमवा आम्हा रुपये भूखंड रत्न सोने कमवा आम्हा रुपये होणार लाख शेवट राशीत लाकडांच्या होणार लाख शेवट राशीत लाकडांच्या. तर आपल्याला ही कविता कशी वाटली हा गझल संग्रह आपण नक्की विकत घ्या. हा आपल्याला अभिजित काळे दादांकडे मिळू शकेल. ज्याला डॉक्टर शिवाजी काळे यांची प्रस्तावना आहे. हा गझल संग्रह 220 रुपये किंमत आहे याची. आपण नक्की 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 विकत घ्या. जरूर संग्रही असावं असं हे एक पुस्तक आहे कवितांच्या बाबतीत. म्हणून तर मी म्हणजे असं की या कविता संग्रहातली वैभव जोशींची एक कविता नांगरी नांगरी ही कविता आहे. बैठक उत्तम सजलीये बघ बैठक उत्तम सजलीये बघ गर्दी गर्दी जमलीये बघ बैठक उत्तम सजलीये बघ
गर्दी गर्दी जमलीये ग. काट्यावरती आलाय खेळ. तरीही क्षणभर घे तू वेळ. बाहेर दृष्टी फिरवून घे. आतल्या तारा जुळवून घे. प्राणामधली पणती लाव. विसरून जा तू आपलं नाव. कुठल्या जागी कोण बसलय विसरून जा. बघणाऱ्यांना काय दिसलंय विसरून जा. उजेड फडवा फसवा विसरून जा. लौकिक अफवा विसरून जा. क्षमा करा. उजेड फसवा विसरून जा. लौकिक अफवा विसरून जा. प्रयोग आहे म्हटल्यानंतर प्रयोग चितवा विसरून जा. लयतत्वाला वंदन कर. मौनाचा नारायण कर. जन्माचा वरमा गाया. मृत्यूचे पारायण कर. सवंगड्यांना पाहून घे. पाण्यात पडती सोडून दे. पुढचं काय ते तिलाच ठाव. पुढचं काय ते तिलाच ठाव. विसरून जा तू आपलं नाव. आता तुझे न उरले गीत. आता कसली हारांजी. आता तुझे न उरले गीत. आता कसली हारांजी. देह जाहला इतका सै. ऐन घाती आला पै. आता कुठली भीती सांग. तूच शून्य अन तूच अथांग. आता कुठली भीती सांग. तूच शून्य अन तूच अथांग. जिथून तुला ऐकतील कैक. तोही स्वतःला तिथून ऐक. चल चल सरला अंतिम क्षण. पण ती प्रवाही झाली पण. तिचा किनारा तुझा नगाव. विसरून जा तू आपलं. तर ही कविता पुस्तकातली पहिलीच कविता आहे जी आपल्याला नांदी असं सांगितलं. एका कवीने कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच मनोगत या कवितेतून मांडले असं आपल्याला वरवर वाटतं. पण ह्या जीवनातल्या रोजच्या दिवसाचा सुद्धा कार्यक्रम सुरू होताना असंच काहीसं होत असतं की काही वेळेला बैठक उत्तम जमलेली असते, सजलेली असते. आपल्या सर्व कामांची तयारी झालेली असते. आराखडे सगळे बांधलेले असतात. आपण आसपासच्या माणसांना काय सांगणार आहोत, काय कामं देणार आहोत. आपलं सगळं ठरलेलं असतं. त्या दिवशी अमुक करायचंय. सगळं आपण ज्याला म्हणतो ना चॉकड आउट प्लॅन तयार असतो. सगळं 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 तयार असतं. पण आयत्या वेळेला काहीतरी बिनसतं. किंवा त्या चॉकड आउट प्लॅन मधलं एखादं काम राहून जातं आणि अख्खा प्लॅन लगोरी सारखा कोलमडून जातो. अशा वेळेला काय करावं हे प्रश्न आपल्याला अनेकदा पडतात. पण आपण जर आपला अहंकार बाजूला ठेवला आणि ती वेळ साधणं महत्वाचं आहे हे जाणून घेऊन जर काम केलं तर ह्या कवितेप्रमाणे आपली नांदी सफल होऊ शकते. कारण अहंकारामुळे आता ह्याच्यात नाव हे अहंकाराचं रूप होते. ते जर विसरून गेले, तो अहंकार जर विसरून गेला तर आपल्याला वेळ साजरी करता येऊ शकते. आपला कार्यक्रम दिवसाचा असो, आयुष्याचा असो, आपल्याला पुढे नेता येऊ शकतो. आयुष्य संपताना सुद्धा कसं आनंदी राहावं हे ही कविता आपल्याला सांगून जाते. आणि मगाशी मी जी अभिजित काळेदारांची गझल वाचली होती त्या गझलमध्ये सुद्धा आता मी या दोन कविता एकामागे एक वाचण्याचं कारण काय होतं हे सांगते. या दोन्ही कविता ज्यांच्या अनुक्रमित आपल्याला दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे अभिजित दादांनी की स्वर्गीय कल्पना सुखांच्या केल्यामुळे चांदण्याच्या आगीत सुद्धा आपल्याला जळणारी लाकडं असते. स्वर्गीय सुखांच्या कल्पना केल्यामुळे आपल्याला जी छोटी छोटी सुखं मिळतात त्यांच्याकडे आपलं लक्षच जात नाही आणि आपल्याला आणखीन काहीतरी मोठं हवंय, आणखीन काहीतरी मोठं हवंय असं सतत वाटत राहतं. अनेक वेळा आपले प्लॅन हे किंवा आपले जे बेत असतात हे कामनांच्या गर्तेत बुडून जातात. आपल्याला नीट हवं असतं तसं काही जमून येत नाही. मग ती भक्ती न जमल्यामुळे आपल्याला सतत रुखरुख लागून राहते आणि जो कार्यक्रम आपण आखलेला असतो तो तसा न झाल्यामुळे लागून राहिलेली रुखरुख या कारणामुळे आपण दिवसभरात जे काम करतो आहोत ते काम आनंदाने करू शकत नाही. असे अनेक चक्रे
काम करणाऱ्या माणसांच्या मार्गामध्ये येतात. अशा अनेक गोष्टी आपल्याला घडताना दिसून येतात. तर असं दादांनी म्हटलं आहे. द्राक्षासवास ओठी लावून माणसाने केल्यात सिद्ध लिहिला द्राक्षाचा. तर आपल्याला विज्ञान असं सांगतं की माकडांचा माणूस झाला. काही वेळेला मद्यपानादी गोष्टींच्या आहारी जाऊन किंवा व्यसनांच्या आहारी जाऊन माणसाने अनेकदा आहे माकडांच्या लीला माणसांच्या वंशामध्ये सिद्ध केल्याचं आपल्याला दिसून येत. आता अनेकदा मातीच्या मनामध्ये उडण्याचं स्वप्न हे असलेलं दिसून येतं आणि हे स्वप्न कणसात शिरतं आणि मग तिकडून पाखरांच्या पंखात शिरतं कारण टाकले जाणे पाखरं टिपतात. त्यामुळे तिथून ते पाखरांच्या पंखात शिरतं आणि ते पूर्ण होतं. अशा प्रकारे ती स्वप्नपूर्तीची एक साखळी आहे असं कवीला वाटतं. शाळा ही नेहमी आपल्याला बुद्धी देणारी ज्ञान देणारी अशी वस्तू समजली जाते. पण आजकाल शालेय शिक्षण हे विद्यार्थी घडवण्यापेक्षा परीक्षार्थी घडवण्यावर अधिक भर देतं. त्यामुळे मुलांच्या पाठीवरच्या दप्तराचं ओझं वाढताना आपल्याला दिसून येतं. आणि म्हणूनच मग शाळेमध्ये नो बॅग डे, नो स्कूल बॅग डे सारखे दिवस आपल्याला ठेवावे लागतात जेणेकरून त्यांच्या पाठीवरती ओझं वाढणार नाही, त्यांची वाढ व्यवस्थित होईल. पण वाढीकडे लक्ष देता आपण विकास विसरून जातोय. हे कुठेतरी कवीने अधोरेखित केलेलं आपल्याला दिसून येतं. त्याच्यानंतर दुःख तर आयुष्यात येतच पण त्या दुःखाला मागे टाकून आपल्याला पुढे जायचंय. संपत्ती, धन, प्रसिद्धी हे आपल्याला आयुष्यभर पुरणार नाहीये. हे कवी आपल्याला इथे सांगतोय. ती अभिजित पायकरांची गजल होती. मी ह्या कविता जाणून बुजून मागे पुढे म्हणजे एकामागून एक वाचल्या. वैभव जोशींची कविता मी याकरता त्याच्यानंतर वाचली कारण नांदी ही त्यांची जी पहिलीच कविता म्हणजे तसं की या पुस्तकात आहे ती मला याच कवितेची आणखीन एक बाजू वाटते की आपल्या आयुष्यात आता सगळं व्यवस्थित ठरवलेलं असतं. क्षण अगदी काट्यावर आलेला असतो की आता आपल्याला इथून सुरू करायचंय अशा वेळेला काही ना काहीतरी घडून येतं. आपलं मनोबल खचतं किंवा आणि काहीतरी होतंय तर त्यामुळे आपला बेत विरून जायला येतो किंवा उधळून जायला येतो. अशा वेळेस आपण आपला अहंकार विसरून घेऊ. मनातला आत्मविश्वास झाला गेला तर आपल्याला तोच क्षण साजरा करून निभावून नेता येईल. मग हे कार्यक्रमाच्या आधी असतं असं नाही. कारण तो कार्यक्रम कितवा आहे तर त्या गोष्टीचा अहंकार असतो किंवा 101वा कार्यक्रम आहे किंवा 102 कार्यक्रम पूर्ण झाले किंवा 150 कार्यक्रम 150वा कार्यक्रम आहे असे कार्यक्रमांची संख्या असल्यामुळे काही गोष्टींचा अहंकार आपल्या मनामध्ये येतो. आता ह्यावरून मला एक डॉक्टर सुनील कुलकर्णी यांचं वाक्य होतं. आम्ही लहान असताना जेव्हा आयुष्यावर बोलू काही या कार्यक्रमाच्या सिरीज निघाल्या त्यावेळेस त्यांनी म्हटलं होतं कार्यक्रम नेहमीचाच आहे फक्त इथे स्त्री गायिका आणि वाद्यवृंद हा आपल्याला थोडा बदललेला दिसतोय किंवा आमचे कपडे थोडे वेगळे दिसतात म्हणजे नेहमी आम्ही जसे वावरतो त्यापेक्षा लग्नाला एखाद्या वेळेस आपण चांगले कपडे घालून जावं कसं वाटतंय तर ही नम्रता आपल्या अंगी असली पाहिजे हे कवीला सुचवायचंय. मी फक्त उदाहरण म्हणून त्या घटनेचा कारण मला सहज ती आठवली म्हणून तिचा इथं उल्लेख केला. त्याच्यानंतर अनेक वेळा लोकांना सवय असते की काही विशेष लोकांना दाखवून देण्याकरता सादरीकरण करायचं असतं म्हणजे तिसऱ्या रांगेत कोणतरी बसलंय त्याच्याकरता चौथ्या रांगेत कोणतरी बसलंय त्याच्याकरता तर आपण कोणाशी तरी विशेष म्हणून सादर करत नसतो. आपण सादर करण्याचा आनंद घेण्यासाठी सादर करत असतो. त्यामुळे कुठच्या जागी कोण बसलंय हे विसरून जायचं असतं. नाटक करताना नाटकीपणा करू नये तर ते नाटक उत्तम केल्यासारखं असं एक वाक्य मी गाजलेल्या रंगभूमीचा ह्या पुस्तकात वाचलं होतं. वाक्य माझं नाहीये वाक्य त्या पुस्तकाच्या लेखकाच आहे.
त्यामुळे त्याचं श्रेय त्यांना आहे. तर त्यामुळे जर भूमिका निभावताना नाटकीपणा न करता अकृत्रिमपणा ठेवून ती केली तर ती जास्त चांगली निभावली जाते. त्याप्रमाणे आपण कोणासाठी तरी काहीतरी करतोय हा अभिनिवेश न ठेवता सहज वाटेल अशा प्रकारे काम करावं आणि सहजतेने काम करावं हे जास्त महत्वाचं आहे असं कवीला ह्यातून सुचवायचंय. आता म्हणूनच त्यांनी लय तत्व म्हटलंय आणि जशी निर्मिती असते तसाच लय असतो. लय म्हणजे नुसतं अं, संपणं असं नसतं. लय म्हणजे एखाद्या गोष्टीत विलीन होणं, एखाद्या गोष्टीत सामावून जाणं सुद्धा असू शकतं. जसं नदी समुद्रात सामावून जाते. नदी तिथं संपत नाही. कारण ती समुद्रात सामावून जाते म्हणून तिची पुन्हा वाफ होते, म्हणून त्या वाफेचे ढग येतात. मग त्या ढगांचा पाऊस पडतो ढगातनं. असा तो सगळा जलचक्राचा क्रम आहे. तशा प्रकारे माणसाचं स्वत्व जर समाजामध्ये विलीन तर माणसाला एक उत्तम नागरिक म्हणून जगता येईल. म्हणूनच कवीने असं म्हटलंय की लय तत्वाला वंदन. मौनाचा नारायण लोक अनेकदा चुकीच्या ठिकाणी बोलतात आणि मग त्यामुळे फटके उडतात, त्यामुळे वाद होतात. त्यामुळे मौनाचा नारायण कर. छोट्या छोट्या गोष्टींवरनं चिडचिड करू नये. जन्माचा वर मागाया मृत्यूचे पारायण. आता हा मृत्यू कसला मृत्यूचे पारायण म्हटलंय बरं का. पारायण आपण रोज करतो त्याला पारायण म्हणतो. एखाद दिवशी वाचलेलं आपण पारायण नाही म्हणत. विशिष्ट वेळी विशिष्ट ठिकाणी बसून विशिष्ट गोष्ट वाचणं म्हणजे तिचे पारायण करणे. तर मृत्यूचं पारायण करायला सांगितलं तर हा मृत्यू कसला तर हा मृत्यू अहंकाराचा. हा मृत्यू अहम भावाचा. हा आपल्याला पुन्हा पुन्हा करावा लागतो. अमुक माणसाने तमुक म्हटलं म्हणून मला असं म्हणाय तो मला असं म्हणूच करू शकतो. तर ह्या वाक्यातच अहंकार आला. तर हा अहंकार नाहीसा करण्यासाठी कवी आपल्याला सुचवतोय. तर मृत्यूचे पारायण म्हणूनच त्यांनी करायला सांगितलंय. त्यामुळे जन्माचा वर म्हणतात. हे जन्माचा वर याचे दोन अर्थ मिळतात की आपल्याला जन्म घेण्याचा वर मिळतो किंवा जन्माचा म्हणजे आयुष्यभराचा वर की जर तुम्ही अहंकार सोडून दिला तर तुम्हाला आयुष्यभर आनंदाने जगता येईल. तर जन्माचा वर मागाया मृत्यूचे पारायण. हा अर्थ अर्थात मला लागलेला आहे. कवीला कदाचित तसं म्हणायचं नसावं पण मला वाटतं की त्याला तसं म्हणायचं. तर सवंगड्यांना पाहून सवंगड्यांना म्हणजे आपल्या नातलं जाणं किंवा एखाद्या कार्यक्रम करताना सोबत असलेल्या साथीदारांना किंवा मित्रांना मैत्रिणींना सगळ्यांना पाहून घे. पाण्यात पळती सोडून दे. आता पाण्यात पळती सोडून देणं म्हणजे काय? आपण जेव्हा काशीला प्रयागाला गयेला वगैरे जातो तेव्हा तिथे नदी संगमाच्या पाण्यामध्ये पणत्या सोडायची पद्धत आहे. तर त्या का सोडल्या जातात तर असं म्हटलं जातं की त्यांच्यासोबत आपण इच्छा त्या नदीकडे पाठवत असतो आणि त्या सोडून दिल्यानंतर त्या जशा जातील तशी नदी आपल्या इच्छा पूर्ण करेल. आता इथे त्यांनी काय म्हटलंय पाण्यात पडती सोडून दे म्हणजे आपली इच्छा सोडून दे. आपल्या इच्छा सोडून दिल्यामुळे आपले आयुष्य खूप सोपं होतं. कारण आपण खूप मोठ्या इच्छा ठेवतो जसं मी अभिनेत्रीच्या पण गझलेमध्ये त्यांनी वेळेस म्हटलं होतं की आपण कल्पना करतो यशाच्या स्वर्गीय सुखांच्या आणि त्या कल्पनांमुळेच आपल्याला अधिक दुःख होतं. कारण जसं आपल्याला कल्पनेत दिसलंय तसंच आपल्याला हवं असतं आणि तसं ते मिळत नाही. जसं तसं ते मिळत नाही आणि म्हणूनच आपल्याला त्याचं दुःख होतं. आपण त्याबद्दल हळहळत बसतो आणि त्या नादात जे मिळालंय त्याकडे दुर्लक्ष. तर पाण्यात पाठी सोडून दे पुढचं काय ते तिला सव पुढे काय होणार आहे कोणालाच माहिती नसतं. त्यामुळे जे पुढे होईल ते स्वीकारून विसरून जातो आपला अहंकार सोडून तू जग. आता तुझे न उरले की आता कसली हार रणजित. एकदा अहंकार सोडून दिला की कसली हार कसली जीत या आयुष्यावर तुमचा अधिकार उरत नाही. देह झाला इतका सैल आणि तो सैल का झाला कारण आपला अहंकार निघून गेला. आईला काठी दिसला पाहिजे मग तुम्ही इथे असतानाच तुम्ही मुक्त झालात मोकळे झाला.
मग आता कुठली भीती राहिली? नाही. जर तुम्ही आपला अहंकार सोडून दिला तर तुम्हाला कसली भीती, कसला मोह, काहीच होणार नाही. मग तसं जर झालं तर तुम्हीच शून्य होता आणि जसे हजार त्यातला मी एक. मग तुम्ही जर हजारातला एक असाल तर तुम्ही ईश्वराच्या अंशाचा भाग झाला. मग तुम्हीच शून्य असता आणि तुम्हीच अखंड असता, कारण तुम्हाला मोजणारा एक परिमाण उरत नाही, कारण तुम्ही त्या परिमाणात बसतच नाही, कारण तुम्हाला त्यात बसायची घाईच नसते. तुम्हाला त्यात बसायचा मोहच नसतो, तुम्हाला त्या रॅट रेस मध्ये धावायचंच नसतं. त्यामुळे तुम्ही जिंकलेलाच असता, कारण तुम्ही धावणार असता ते स्वतःच्या आनंदासाठी धावणार असता. त्यामुळे हरण्याची जिंकण्याची भीतीच नसते. मग तुम्हाला मर्यादा नसतात. तुम्हाला जर मर्यादा नसतील तर तुम्ही काय म्हणू शकतो आपण, की तुम्ही या निसर्गाचा एक भाग होता. मग त्याविषयी जर कोणी विचारलं तर आपण म्हणणार की हा निसर्ग आहे, त्याला विशिष्ट नाव देण्याची काही गरज नाही. तर मग तुम्ही त्या शून्याचा, त्या विशाल तत्वाचा एक भाग होता. त्यामुळे मग ऐल काठी इथे असताना दिसला पैल, मग तुम्ही आनंदाने जगू शकता. तुम्हाला मुक्तीची, स्वर्गाची वाट बघायची गरज नाही. तुम्ही इथं स्वर्ग आणू शकता. मी एक असं वाक्य छानसं वाचलं होतं, कुठल्या पुस्तकात ते आत्ता आठवत नाही, पण नक्की मला नुकतंच वाचनात आलं की माणूस स्वर्गात किंवा नरकात जात नाही. माणूस जिथे असतो त्याचा तो स्वर्ग किंवा नरक होतो. तर आपण जिथे असू तिथे स्वर्ग किंवा मुक्ती किंवा मोक्ष मिळवण्याचं हेच एक साधन आहे, की आपण आपल्या अहंकाराला सोडून द्यावं. तर हेच कवीला इथून सुचवायचं. तर जिथून तुला ऐकतील काही तूही स्वतःला तिथून ऐक. म्हणजे जी गर्दी असते तुमच्या समोर तुम्हाला ऐकणार, तुम्ही त्या गर्दीत सामावून जा. तसं जर तुम्ही केलं तर तुमचा जो अंतिम क्षण असेल तोही आनंदी असेल, कारण तुम्ही तुमचा अहंकार विसरून गेलेला असेल. त्यामुळे तुमच्या कोणत्याही इच्छा शिल्लक राहणार नाही. त्यामुळेच तुम्ही निसर्गाचा एक भाग होऊन जाल आणि संपूर्ण आयुष्य तुम्ही मुक्तपणे आणि आनंदाने जगू शकाल, असं कवीला म्हणायचंय. हेच अभिजित काळे यांना वेगळ्या शब्दात सुचवायचं होतं. तर ह्या दोन कविता मी आज आपल्या समोर सादर केल्यात आणि माझी एक कविता सादर केली. हे सर्व सादरीकरण आपल्याला कसं वाटलं हे मला नक्की कळवा. पुन्हा भेटूच काव्य जान्हवी या माझ्या चॅनलवर. सर्वांचं नवीन कवितांसह मी स्वागत करणार आहे. तोपर्यंत धन्यवाद.